नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूप मोठ्या आणि रंजक विषयावर चर्चा करणार आहोत, जागतिक जगाची निर्मिती. जागतिकीकरण हा शब्द ऐकला की आपल्याला साधारणपणे गेल्या 50 वर्षांचा काळ आठवतो, नाही का? हो, म्हणजे इंटरनेट, मल्टीनॅशनल कंपन्या. अगदी. पण खरं तर जगाला जोडण्याची ही प्रक्रिया कित्येक शतकांपासून सुरू आहे. आजच्या आपल्या या चर्चेत आपण व्यापार, लोकांचं स्थलांतर आणि विचारांची देवाणघेवाण यातून आजचं जग कसं घडलं याचा शोध घेऊ. आणि ही कहाणी फक्त अर्थव्यवस्थेची नाही. यात संस्कृती, संघर्ष आणि तंत्रज्ञानाचीही खूप मोठी भूमिका आहे. चला तर मग या इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून प्रवास करूया. तर सुरुवातीपासून सुरुवात करूया का? म्हणजे अगदी पूर्व आधुनिक काळापासून. हो, नक्कीच. प्राचीन काळापासून जग कसं जोडलेलं होतं. म्हणजे हजारो वर्षांपूर्वीपासून प्रवासी, व्यापारी, तीर्थयात्री हे लांबचे प्रवास करायचे. अगदी. उदाहरणार्थ 3000 ख्रिस्तपूर्व काळातसुद्धा सिंधू संस्कृतीचा पश्चिम आशियाशी सागरी व्यापार होता. अच्छा. आणि या प्रवासात गंमत म्हणजे फक्त वस्तूंचीच देवाणघेवाण झाली नाही. तर मग आणखी कशाची? कौशल्य, विचार, नवीन शोध आणि अगदी रोग जंतूही एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचले. आणि याचंच उत्तम उदाहरण म्हणजे सिल्क रूट किंवा रेशीम मार्ग, बरोबर? एकदम बरोबर. हे नाव ऐकल्यावर आपल्याला फक्त चीनचं रेशीम आठवतं. हो. पण या मार्गावरून भारताचे मसाले, कापड, चीनची मातीची भांडी हे सगळं युरोप आणि आफ्रिकेपर्यंत पोहोचत असे. आणि याच्या बदल्यात सोनं चांदीसारख्या मौल्यवान गोष्टी आशियाकडे यायच्या. हो, पण मला वाटतं इथे एक गोष्ट खूप रंजक आहे की याच मार्गांवरून केवळ व्यापारच नाही तर धर्मांचाही प्रसार झाला. हो, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मप्रचारकांनी याच मार्गांचा वापर केला. आणि त्याही आधी बौद्ध धर्माचा प्रसार. अगदी. बौद्ध धर्माचा प्रसार पूर्व भारतातून आशियाच्या अनेक भागांमध्ये याच रेशीम मार्गांमुळे झाला. म्हणजे व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण नेहमीच एकत्र चालतात असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. गोव्याच्या संग्रहालयात एक 10व्या शतकातील स्मृतिशीळ आहे ज्यावर जहाजाचं चित्र आहे. हे सागरी व्यापाराच्या महत्वाचं प्रतीकच आहे. आता एका अशा गोष्टीबद्दल बोलूया जी आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहे. अन्न. अच्छा. बटाटा, टोमॅटो, मिरची, मका या गोष्टींशिवाय आज आपलं जेवण अपूर्ण वाटतं. पण गंमत म्हणजे 500 वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना यापैकी काहीच माहीत नव्हतं. हो ना? हा विचारच किती अजब आहे. हे सर्व पदार्थ अमेरिकेतून आले. जेव्हा ख्रिस्टोफर कोलंबसने तो खंड शोधला. बरोबर. आणि बटाट्यामुळे तर युरोपातील गरिबांचं जीवनमान खूप सुधारलं. तो सहज उपलब्ध होता आणि पौष्टिकही होता. हो. पण याच बटाट्यावर अवलंबून राहिल्यामुळे एक मोठी शोकांतिका घडली. आयर्लंडमधला दुष्काळ. अगदी. 1840च्या दशकात आयर्लंडमध्ये जेव्हा रोगामुळे बटाट्याचं संपूर्ण पीक नष्ट झालं तेव्हा तिथे हाहाकार माजला. हो. आणि लाखो लोक उपासमारीने मरण पावले. या एका घटनेतून जागतिक संबंधांचे फायदे आणि तोटे दोन्ही स्पष्ट दिसतात. अन्नाबरोबरच रोगांचाही प्रसार झाला आणि त्याचा परिणाम तर खूपच विनाशकारी होता. हो, विशेषतः अमेरिकेच्या बाबतीत. काय झालं होतं नेमकं? म्हणजे बघा, 16व्या शतकात युरोपियन लोकांनी अमेरिकेवर विजय मिळवला. तो केवळ त्यांच्या शस्त्रबळामुळे नाही. मग? त्यांचं सगळ्यात मोठं शस्त्र होतं देवी, म्हणजे स्मॉलपॉक्स सारखे रोगजंतू. अच्छा. कारण अमेरिकेतील मूळ लोकांना या आजारांविरुद्ध कोणतीही प्रतिकारशक्ती नव्हती. म्हणजे लाखो वर्ष ते बाकीच्या जगापासून वेगळे होते त्यामुळे? अगदी. त्यामुळे काय झालं की जेव्हा युरोपियन तिथे पोहोचले तेव्हा या विषाणूने थैमान घातलं. संपूर्ण समाज नष्ट झाले. आणि त्यामुळे युरोपियन लोकांना विजय मिळवणं खूप सोपं गेलं. हो. याला एक प्रकारे अनअपेक्षित असं जैविक युद्ध म्हणजे बायोलॉजिकल वॉरफेअर सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. आता आपण 19व्या शतकाकडे वळूया. या काळात तर रेल्वे, स्टीमशिप्स आणि टेलिग्राफ. तंत्रज्ञान. हो, यांसारख्या तंत्रज्ञानामुळे जग आणखी जवळ आलं. याचा व्यापारावर काय परिणाम झाला? खूप मोठा परिणाम झाला. एक उदाहरण देतो. रेफ्रिजरेटेड जहाजांचा शोध लागण्यापूर्वी अमेरिकेतून युरोपमध्ये मांस पाठवण्यासाठी जिवंत जनावरं पाठवावी लागत, जे खूप महाग होतं. म्हणजे मांस फक्त श्रीमंतांनाच परवडायचं. बरोबर. पण या नवीन तंत्रज्ञानामुळे मांस गोठवून पाठवणं शक्य झालं. आणि त्यामुळे किमती खूप कमी झाल्या असणार. अगदी. आणि युरोपातील गरिबांनाही मांस खाणं परवडू लागलं. या एका बदलामुळे त्यांचं जीवनमान सुधारलं. पण या प्रगतीची एक काळी बाजूही होती. वसाहतवाद. हो, व्यापाराच्या विस्ताराचा अर्थ अनेक देशांसाठी त्यांचं स्वातंत्र्य गमावणे असा होता. बरोबर.
1885 मध्ये युरोपीय शक्तींनी बर्लिनमध्ये बैठक घेतली. आणि तिथे त्यांनी आफ्रिका खंडाची आपापसात वाटणी केली. अक्षरशः नकाशावर रेषा उडून. आज आपण आफ्रिकेच्या नकाशावर ज्या सरळ सीमारेषा पाहतो त्या याच वाटणीचं प्रतीक आहेत. आणि याच काळात भारतातून मोठ्या प्रमाणात मजूर बाहेरच्या देशात गेले. गिरमिटिया मजूर किंवा इंडेंचर्ड लेबर ही काय संकल्पना होती? ही खरं तर एक प्रकारची नवीन गुलामगिरी होती. अच्छा. भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू या भागातील लाखो गरीब मजुरांना एका करारावर सही करून कुठे नेण्यात आलं? कॅरिबियन बेटे, मॉरिशस, फिजी अशा ठिकाणी ऊस आणि चहाच्या मळ्यांमध्ये काम करण्यासाठी. त्यांना खोट्या माहिती देऊन किंवा जबरदस्तीने नेलं जात असे असं मी वाचलंय. हो, आणि तिथली परिस्थिती अत्यंत वाईट होती. पण या मजुरांनी तिथेच स्वतःची एक नवीन संस्कृती निर्माण केली. हे खूपच विलक्षण आहे. हो, त्रिनिदादमधला होसे उत्सव आणि चटणी म्युझिक ही याच सांस्कृतिक मिश्रणाची उत्तम उदाहरणं आहेत. व्ही.एस. नायपॉल. हो, प्रसिद्ध लेखक व्ही.एस. नायपॉल आणि क्रिकेटपटू शिवनारायण चंद्र पॉल हे याच गिरमिटिया मजुरांचे वंशज आहेत. 20व्या शतकात तर या जागतिक व्यवस्थेला खूप मोठे धक्के बसले. 2 महायुद्ध आणि त्यामधली महामंदी. हो, पहिल्या महायुद्धानंतर अमेरिका एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयास आली, तर ब्रिटनची ताकद कमी झाली. आणि 1929च्या महामंदीचा, ग्रेट डिप्रेशनचा भारतावर काय परिणाम झाला? खूप मोठा परिणाम झाला, कारण भारत तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडलेला होता. तर भारतातील शेतमालाच्या किमती त्या जवळपास 50% घसरल्या. बापरे. त्यामुळे शेतकरी कर्जात बुडाले आणि ग्रामीण भारतात खूप असंतोष वाढला. आणि महात्मा गांधींनी याच काळात सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. अगदी. म्हणजे बघा, न्यूयॉर्कमधलं संकट भारतात एका मोठ्या राजकीय चळवळीला कसं कारणीभूत ठरतं. दुसऱ्या महायुद्धानंतर या चुकांमधून शिकून जागतिक अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी काही प्रयत्न झाले का? नक्कीच झाले. 1944 मध्ये अमेरिकेतील ब्रेटन वुड्स इथे एक परिषद झाली. आणि यातूनच 2 महत्वाच्या संस्था जन्माला आल्या. हो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF आणि जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक. यांचा उद्देश काय होता? मुख्य उद्देश होता की सदस्य देशांमधले आर्थिक व्यवहार स्थिर ठेवायचे आणि युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या देशांना पुनर्रचनेसाठी मदत करायची. आणि यासाठी त्यांनी चलनांचे दर अमेरिकन डॉलरशी जोडले होते, बरोबर? हो, ही प्रणाली बरीच वर्ष टिकली. मग आजच्या जागतिकीकरणाची खरी सुरुवात कशी झाली? त्याची सुरुवात झाली 1970च्या दशकात, जेव्हा ही ब्रेटन वुड्स प्रणाली संपुष्टात आली. अच्छा. त्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी म्हणजे MNCsने आपलं उत्पादन चीनसारख्या कमी मजुरी असलेल्या आशियाई देशांमध्ये हलवायला सुरुवात केली. कारण तिथे कामगार स्वस्त होते. बरोबर. आणि यामुळे जागतिक व्यापाराला आणि भांडवलाच्या प्रवाहाला खूप मोठी चालना मिळाली आणि जगाचं आर्थिक चित्र पूर्णपणे बदललं. तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आज आपण ज्या जागतिक जगात राहतो ते अनेक शतकांच्या घडामोडींमधून तयार झालं आहे. हो, यात रेशीम मार्गावरील व्यापारापासून ते बटाट्याच्या प्रवासामुळे बदललेलं जेवण, वसाहतवादाच्या वेदना आणि महायुद्धानंतरची पुनर्रचना असे अनेक टप्पे आहेत. आणि या संपूर्ण प्रक्रियेत आपण पाहिलं की जगाला जोडणाऱ्या शक्ती म्हणजे व्यापार, तंत्रज्ञान आणि त्यावर नियंत्रण ठेवू पाहणाऱ्या शक्ती म्हणजे साम्राज्य, कायदे, आर्थिक प्रणाली. हो, यांच्यात नेहमीच एक संघर्ष राहिलाय. ह्या माहितीच्या आधारे श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतो. आपण पाहिलं की जागतिक अर्थव्यवस्थेचं केंद्र वेळोवेळी बदलत राहिलं आहे. कधी आशिया, कधी युरोप, तर कधी अमेरिका. बरोबर. आज भारत, चीन आणि ब्राझील यांसारख्या देशांच्या आर्थिक उदयामुळे जगाचा आर्थिक चित्र पुन्हा एकदा बदलत आहे. हो, हे केंद्र पुन्हा पूर्वेकडे सरकत आहे. तर या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात या बदलामुळे जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे की काहीतरी पूर्णपणे नवीन घडेल यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.